नमस्कार. आज आपण बघणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेमध्ये विनू म्हणत असतो की मम्मा तू फोन देऊ नको आजीकडे. आणि ती सावीचा नंबर डिलीट करेन. काकू काही ऐकायला तयारच नसते. ती मधूला म्हणत असते की तू तिकडे जाऊ नकोस. एक हा व्यवस्थितपणे उभा आहे तोपर्यंत तू मला या मोबाईलचा पासवर्ड दे आणि मला त्या सावीचा नंबर डिलीट करायचा आहे. मिनी काकू काहीच ऐकायला तयार नसते. त्याच वेळेस विनायक हा पायऱ्यांवरून खाली यायला लागतो आणि त्याचा पाय घसरून तो लगेचच खाली पडतो, म्हणून त्याच्या पायाला खूप असा त्रास होतो. त्याच वेळी तिथे राघव आलेला असतो. राघव हा दृश्य बघत असतो आणि त्याला रुक्मिणी काकूचा खूप राग आलेला असतो. लगेच तो तिथे येऊन विनायकला उचलतो. विनायकच्या पायाला खूप त्रास झालेला असतो. सर्वांनाच खूप वाईट वाटतं. सर्वजण विनायक विनायक असं करून विनायककडे धाव घेतात. राघव हा विनायकला उचलून घेऊन सोप्यावर घेऊन येतो. ऋषभ हा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना फोन करतो. त्यावर ऋतुजा म्हणत असते की ही सावी सुद्धा त्या सिंधू सारखीच आहे, कारण सिंधू आपल्या आयुष्यात आली आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संकट आपल्या आयुष्यात आले. सावी ही सिंधू सारखीच असणार. सावी सिंधू सारखाच पायगुण घेऊन आलेली असणार. तिचा पायगुण सुद्धा तसाच असणार. वहिनी बघा, हे संकेत आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट येणार आहे. त्यावर राजश्री म्हणते की ऋतुजा हे तू काय बोलत आहे. त्यानंतर मिनी काकू म्हणते की राजश्री काय चुकीचं बोलत आहे. ती सिंधू ही अपशकुनी होती आणि तिची मुलगी सुद्धा तशीच आहे. त्यावर श्री म्हणते की वहिनी, जर सावी राघवची मुलगी जर असती तर तुम्ही असंच बोलला असता का. राघव हा रागाने काकूकडे बघत असतो. सावी ही लहान मुलगी आहे आणि तुम्ही त्याच्याबद्दल असं का वागता किंवा बोलता. आणि विनायकला सुद्धा खूप त्रास होत असतो. त्यावर तो म्हणतो की मोठी आजी, खरंच सावी खूप चांगली मुलगी आहे, तू तिच्याबद्दल प्लीज असं बोलू नकोस ग. त्यावर रुक्मिणी काकू बोलत असते की विनायक तू शांतच राहा, तू स्वतःच्या पायाकडे लक्ष दे, तू काहीच बोलू नकोस. तेव्हा तो बद्दल ऐकून राघवला खूपच राग येत असतो. तो हा सर्वांना शांत करतो आणि राघव म्हणतो की मधू मला सांग की विनायक हा जिन्यातून पडलास कसा काय. तर मधू म्हणत असते की रुक्मिणी काकूने तिच्या मोबाईलमधून सावीचा नंबर डिलीट करण्यासाठी पासवर्ड मागत होत्या. विनायक ऐकायला तयार नव्हता. तो मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यातच तो जिन्यातून खाली पडला. त्यावर राघवला खूप राग येतो. राघव म्हणतो की हे सर्व करण्याची काय गरज आहे. तर रुक्मिणी काकू म्हणते की तू जरा विनायकला समजून सांग, मोठ्यांशी कसं वागायचं असतं हे तू जरा त्याला समजून सांग. लगेचच राघव हा रुक्मिणी काकावर चिडवतो. विनूबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा असेल त्या अगोदर तुम्ही मला किंवा मधूला विचारायला हवं. त्यावर राघव म्हणतो की मी सगळ्यांना सांगतो की विचारल्याशिवाय कोणी काहीच करू शकत नाही. नंतर सिंधू ही सावीला जेवण करण्यासाठी बोलवत असते. सावी ही घरामध्ये नसते आणि सिंधू ही सावीचा मोबाईल तिथे पडलेला असतो. मोबाईल घेऊन बघते की त्याच्यामध्ये विनायकचा केलेला असतो. तेव्हा सिंधूला आठवण येते की सावी ही तेव्हा इन्स्पेक्टरचा ड्रेस घालून बाहेर आली होती आणि तेव्हा म्हटली होती की म्हणते की इन्स्पेक्टर सावी सावंतचा सर्व प्लॅन तयार आहे असं म्हटल्याचा क्षण तिला आठवत असतात. म्हणजे सावी नक्की विनायकला भेटायला नाही गेली का असं तिला वाटतं. त्यावर तिला खूप टेन्शन येतं. इकडे ही सावी बस स्टॉपवर आलेली असते. सावी विचार करत असते की पुण्यामध्ये गेल्यानंतर मी विनायकचं घर कसं शोधायचं. विचार करून ती सुचवते की पुण्यामध्ये मी गेल्यानंतर येथील पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि राघव काका हे पोलीस काका त्यांना त्यांचं नाव विचारून त्यांच्या घरचा पत्ता विचारेल. हा विचार करत असताना सावी मागे एक गुंड आलेला असतो. तो सावीकडे बघत असतो आणि सावी विचार करत असते की हे सर्व करताना पर्यंत आई तर माझी वाट बघून कंटाळली नसेल ना, मग आता काय करायचं. आणि तेवढ्यात तो गुंड सावीजवळ येऊन विचारतो की तुला कुठं जायचं आहे, तुला काय पाहिजे आणि आई बाबा कुठे आहे तुझे असं विचारतो. त्यावर सावी म्हणत असते की आई घरी आहे आणि बाबा मला माहित नाही. तो माणूस तिला विचारत असतो की तू तुझ्या घरातून बाहेर कशी पडली, तुझ्या आईला माहित आहे का. त्यावर सावी म्हणते की नाही आणि तो माणूस म्हणतो की आता चांगली संधी आहे. त्या मुलीने घरी सुद्धा काही सांगितलेलं नाही, चांगली मुलगी दिसते आणि तेव्हा पैसे सुद्धा चांगले मिळणार आहे. तर तो माणूस तिला विचारतो की तू आता कुठं चालली आहे. सावी म्हणते की पुण्याला चालली आहे. तो तिला म्हणतो की बसची वाट बघत बसण्यापेक्षा तू माझ्यासोबत गाडीवर चल आणि आपण लवकर पोहोचू. त्यानंतर इकडे सिंधूने जो मलम दिलेला असतो
तो मलम राघवकडे देऊन विनायकच्या पायाला लावायला सांगते. राघव तो मलम पायाला लावायला लागणार तेच काकू तो मलम घेते आणि ते सुद्धा नको आणि तिने दिलेले कोणतं औषध सुद्धा नको. तो मलम घेते आणि फेकून द्यायला जाते. नंतर राघव हा रुक्मिणी काकूंच्या हातातून मलम घेतो आणि म्हणतो की तुझ्या युगोपेक्षा मला माझा मुलगा महत्वाचा आहे. असं बोलून तो मलम विनायकच्या पायाला लावतो. रुक्मिणी काकूला सुद्धा खूप वाईट वाटतं. ती रागाने राघवकडे बघत असते. नंतर रुक्मिणी काकू राघवला विचारते की सर्व गोष्टीवरून मला असं वाटतं की सिंधू आणि त्या मुलीने या घरामध्ये यावे, तुला वाटत आहे ना? त्या गोष्टीचा राघवला खूप राग येतो. सापडत नसल्याने घाबरून सिंधूने विनायकला फोन लावलेला असतो. त्याला म्हणते की सावी कुठे सापडत नाही. त्यावर मंगेश म्हणतो की सिंधू तू काय बोलत आहे? त्यावर सिंधू म्हणते हो, सांगते की सावीने माझ्या मोबाईलवरून शेवटचा फोन हा विनायकला केला होता. सावी विनायकला भेटण्यासाठी पुण्याला तर नाही ना गेली, म्हणून सिंधू खूप घाबरलेली असते. मंगेश लगेच सिंधूकडे येतो. त्यानंतर इकडे सावीला तो माणूस म्हणत असतो की पुण्यामध्ये माझे खूप ओळखी आहे का, गाडीवर घेऊन जातो. त्यावर सावी त्याला म्हणत असते की आपण इतक्या लांब गाडीवर जायचं? म्हणते की तुम्हाला तिकडे विनायकचं आणि पोलीस काकांचं घर माहीत आहे का? प्रश्न ती त्या माणसाला विचारत असते. तो माणूस तिला म्हणत असतो की प्रश्न काय विचारते? येथे मी तुझी मदत करण्यासाठी आलो आहे ना, चॉकलेट घे. आणि सावी काही ते चॉकलेट घेत नाही. सावी त्या माणसाकडून चॉकलेट घेत नाही आणि ती मनाशी म्हणते की आईने मला कोण चॉकलेट घ्यायला सांगितलेलं नाही. सावी म्हणत असते की तुम्ही इथून जाता की नाही, मी पोलिसांना फोन करू का? त्यावर तो माणूस म्हणतो की अगं मी तुझी मदत करण्यासाठी इथं आलो आहे, तू मला पोलिसांची धमकी का देतेस? वर सावी म्हणत असते की बोलू का पोलिसांना? लगेचच ती आपल्या बॅगमधून मोबाईल काढण्याचं नाटक करते. तेव्हा तो माणूस घाबरून तिथून निघून जातो. दुसरा माणूस तिथे उभा राहिलेला असतो. वरती सावी म्हणते की त्यांचा ड्रेस जरी घातला तरी हे बॅड अंकल घाबरत नाही. त्यानंतर विनायकला इकडे खूप त्रास होत असतो. तो त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न करत असते. त्यावर काकू म्हणत असते काय ग, त्याला खोट्या आशा का लावतेस? त्यावर राघव हा म्हणत असतो की रुक्मिणी काकूला स्पष्ट शब्दात सांगतो की या घरामध्ये कोणाला करायचं आहे ते करू शकता, माझ्या मुलाला काही त्रास झाला तर मी सहन करू शकत नाही. व रुक्मिणी काकू म्हणत असते की या घरामध्ये माझेच निर्णय चालतील, जे मी म्हणेल तेच होईल या घरामध्ये. राघवला म्हणते की माझा मुलगा आमचा कोणीच नाही का? आजपर्यंत मी तुझे लहानपणापासून लाड केले, प्रत्येक गोष्टी तुला हवे नको ते मी देत आले, लगेचच मी तुझी कोणीच लागत नाही का? तू सुद्धा माझं कोणीच लागत नाही का? आता यापुढे मी तुझी कोणतीच मनमानी सहन करणार नाही. त्यावर राजश्री म्हणत असते वहिनी की राघवनी काय मनमानी केली आहे, त्याने तर कायम आपल्या घराचाच विचार केला आहे. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की सिंधू सोबत लग्न करून याने आपली मनमानीच केली होती. तेव्हा सुद्धा याचं सगळं काही तेव्हा आपण ऐकून घेतलं. काल आलेल्या मुलासाठी माझ्यासोबत भांडत आहे आणि राघवला आपलं रक्त आणि परक रक्त यामधला फरक सुद्धा समजत नाही का? हे ऐकून राघवला खूप राग येतो आणि तो लगेच रुक्मिणी काकूला म्हणतो की नाती सुद्धा रक्ताची असू शकत नाही आणि जपलेली नाती सुद्धा असू शकतात. विनायक आणि माझं सुद्धा असंच नातं आहे आणि माझा मुलगा आहे. इथून पुढे बोलताना जरा विचार करून बोलत जा, माझ्या सर्व लिमिट्स क्रॉस होतील, त्यामुळे जरा विचार करूनच बोलत जा. तो माझा मुलगा आहे आणि एकदा तरी करत जा बोलण्या अगोदर. दुसरीकडे सावीला काही बस लागत नाही आणि ती कंटाळून तिथे बस स्टॉपवर झोपते. तूही सावीला शोधत तिकडे येत असते. तिला सावी कुठेच सापडत नाही. अचानक बस स्टॉपकडे येते आणि सावीला समोर दिसते. सावीला बघून सिंधूला खूप आनंद होतो. सावीला म्हणते की सावी तू कुठे जात होतीस? तिला न विचारता त्यावर सावी म्हणत असते की आई तुम्ही सर्वजण असं का वागता? तू आणि मला का भेटू देत नाही? म्हणून मी विनायकला भेटण्यासाठी मी पुण्याला जात होते. त्यावर सिंधू म्हणत असते की मला न विचारता तर तुला कुणी पळून नेले असते तर काय केलं असतं? आणि त्यावर सिंधू खूप रडत असते. सिंधू म्हणत असते की सावी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला सांगत आहे ना, हे तुझ्या काळजीपोटी तुला सांगत आहे. त्यावर सावी म्हणत असते की सॉरी आई, माझं चुकलं. मी कोणीच विनायक आणि मला बोलून सुद्धा देत नाही आणि भेटून सुद्धा देत नाही. त्यावर सिंधू म्हणत असते की मोठी माणसं हे आपल्या काळजीपोटीच असं सांगत असतात,
पण त्यांचं ऐकायचं असतं. सावीला म्हणते की तू मला एक प्रॉमिस कर, इथून पुढे तू कुठेही मला न सांगता जायचं नाही. वर सावी म्हणते की हो आई, मी तुला प्रॉमिस करते, मी कुठेही तुला सोडून जाणार नाही, तुला न विचारता. ऐकून सावीला मिठी मारते सिंधू आणि म्हणते की चल, मी तुला घरी जाऊन असं एक गोष्ट तुला देणार आहे. त्यावर लगेच म्हणते की खरंच आई, तू मला विनायकला भेटायला घेऊन जाणार आहे का? ती गोष्ट नाही ना? असं म्हणून सावी खूप खुश होते. आणि त्यानंतर पुढील भागामध्ये एक सुद्धा सावीसाठी पळून गेलेला असतो. त्यावर अन्वी म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला रोबोट का वाटता? की तुमच्या हातामध्ये जे खेळणं असतं तुम्ही त्या पद्धतीने त्याला खेळवता, तुम्हाला वाटतं का? म्हणून असं म्हणून अन्वी सुद्धा रुक्मिणी काकूवर खूप भडकलेली असते. अन्वी म्हणत असते की आजी त्याला बोलली आहे म्हणूनच तो घर सोडून निघून गेला आहे, घरात नसतो म्हणून सर्वजण भरलेले असतात. आणि पुढील माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.